न्याहारीसाठी आईनं आम्हाला बनवलंय बगीचा रस्सा आहे आणि इकडे तांदळाची भाकरी आहे आणि ही नदी आहे. आणि ही भात शेती सगळ्यांची लावून झाले. आजूबाजूचा परिसर एकदम आता पावसाळ्यातून छान दिसायला लागलाय. आणि समोर बघताय हेवन एक नंबर दिसतंय, भारी एकदम. आमचं मंदिर आहे गावदेवीचं, देवी पद्मावती आई. शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणचा मुंबईकर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज आहे कोकणात माझ्या गावाला. माझ्याबरोबर कंपनीतले ऑफिसमधले मित्र आले. तर आम्ही एसटीने आलेलो आणि एसटीचा तर काय प्रॉब्लेम असतो तुम्हाला माहीतच आहे. रात्री 10:30ची गाडी 12:30ला आली आणि आम्हाला इथे गावाला पोचायला 7 वाजले. ॲक्च्युली आम्ही 5च्या आधीच आलो असतो, पण 7 वाजले. काही हरकत नाही, नेहमीच असतं एसटीचं. तर आता आपण गावाला आलो आहे. थोडी न्याहारी वगैरे करूया, नंतर आपण थोडं गाव किंवा जंगल एक्सप्लोर करायला जाऊया. तर न्याहारी करून घेऊया पहिला. या मंडळी सकाळचा नाश्ता चालला आमचा, न्याहारी चालले. न्याहारीसाठी आईनं आम्हाला बनवलंय बगीचा रस्सा आहे आणि इकडे तांदळाची भाकरी आहे आणि आमचे धरुभाई व्हेज आहेत, तर त्यांच्यासाठी कांद्याची चटणी बनवली आहे. चला या आपण न्याहारी करूया. नंतर आपण जायचं आहे नदीवर. या खायला या भाकरी, मच्छी, बटाटा, रस्सा. आमची भाकरी वगैरे खाऊन झाले, न्याहारी झाले आणि आता आम्ही चाललो नदीवर. तर माझ्याबरोबर आहे इकडे इरफान, धरुभाई आणि मनोज गावडे. सगळे आपल्या ऑफिसचेच मित्र आहेत, कोकण बघायला आलेत. नाश्ता वगैरे झाला. आता आम्ही चाललो नदीवर आणि गावाच्या बाहेर आलो आहे. तर एक तुम्हाला नजारा दाखवतो फक्त पावसाळचा. भात शेती सगळ्यांची लावून झाले. अरे बघा कसं सगळं आहे ना, हिरवंगार झालंय. भात वगैरे लावून झाली सगळ्यांची. इकडे मस्त एक कौलारू घर आहे आणि समोर डोंगर आहे मस्तपैकी. आणि आपल्याला या सरळ वाटेने जायचंय नदीवर. चला जाऊया. चला या वाटेने ना आपल्याला खाली जायचं आहे नदीकडे. इकडे वाडा आहे, इकडे एक समोर वाडा आहे. वाड बघा कशी झाली, सगळी पावसाने ना धुपून गेलंय. वरची माती सगळी आणि दगड वरती आलेत आणि इकडे खालीच नदी आहे. पाण्याचा आवाज येत असेल. तर मंडळी फायनल आपण येऊन पोहोचलोय नदीवर. हे बघा इकडे मागे नदी आहे, छोटं धरण आहे, छोटा साखव आहे समोर. पहिला ना पत्र्याचा होता, आता सिमेंटचा पक्का बांधलेला आहे. आणि ही नदी आहे. 2-3 दिवस आहे ना पाऊस पडला नाही, म्हणजे थोडा थोडा आहे, येऊन जाऊन आहे पाऊस, त्याच्यामुळे पाणी खूप कमी झालंय. तर 3 दिवसापूर्वी आमची जी मोठी नदी आहे ना, तिकडून ब्रिजवरून पाणी गेलेलं. सध्या पाणी कमी आहे. आणि इकडे बघा गुरं चरतायत. आता पण ऊन पडलंय कडकडीत. आणि समोर दिसतोय मंडणगडचा महादुर्ग, त्याच्या बाजूलाच मंडणगडचा किल्ला पण आहे. पाणी खूप कमी झालंय आता. आणि आम्ही तिकडे आता आंघोळ करणार आहोत. पाणी मस्त आहे. आता आम्ही चाललो आंघोळ करायला. हा बघा धबधबा. आंघोळीची मजा घेणार आणि आंघोळ करणार.
खाली आमचं छोटं धरण आहे तिकडे थोडे आंघोळ केली आणि आता नवीन स्पॉटवर आलो आहे, दुसरीकडे धरणाच्या वरती आलो आहे आणि इकडे मित्र आपले आंघोळ करत आहेत. ही जागा जरा मस्त आहे, म्हणजे खडक वगैरे जास्त नाहीत, दगडी जास्त नाहीत, व्यवस्थित आहे इकडे. तर मी आता इकडे वरती चाललो आहे आणि मित्र इकडे आंघोळ करत आहेत. जरा वरती जाऊया बघायला नदी कशी आहे ते तुम्हाला दाखवतो. मी तर लहानपणापासूनच बघतो आहे, म्हणजे मी पण आता सध्या तरी म्हणजे खूप वर्षानंतर आलो इकडे. दगड बघा केवढे पडले, तिकडे वरती काम चालू आहे, म्हणजे जमीन साफ करतात त्याचे दगड आलेत नदीमध्ये. भारी वाटतं. पाणी तर एकदम चिल्ड आहे, थंड आहे आणि पाऊस नाही तर पाणी एकदम स्वच्छ आहे, गढूळ पाणी नाही आहे. आणि अशा जागी जर आपण ट्रॅप लावले ना खेकड्यांचे तर खेकडे व्यवस्थित मिळण्याचे चान्सेस आहेत. अशा जागी खेकडे बऱ्यापैकी मिळतात. तर जसं जसं आपण वरती जाऊ ना तसं हे थोडं असं निमुळतं होत जाणार आहे. खूप वरती लांब आहे, गेलो तर आपण इकडेच थांबूया आणि पुन्हा रिटर्न घरी जायचं आहे. 2 स्पॉटवर आम्ही आंघोळ केले आणि वरती नदी पण बघून आलो. तर आता घरी चाललो आहे आणि किडा सापडला आहे, तुम्ही ओळखत असाल, दाखवतो. मित्र आपले पुढे चालले आहेत आणि हा किडा सापडला आहे, आपल्याला दिसला आहे. आता इकडून खाली जाऊया जिथे आपण पहिल्यांदा आंघोळ केली ना तिकडे, आणि मग तिकडून घरी जायचं आहे. आणखी काही ठिकाणी जायचं आहे घरी गेल्यानंतर. वाटाण्याची भाजी आहे, पापड आहे, गोडी डाळ आहे, मिरची आहे, गोडी डाळ. गावात ते जेवण खायला मजा येते, कारण की बाहेरचं काय नसतं, फक्त घरातलं. मिरची आहे, तिखट मिरची. दुपारचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही वाड्याशी चाललो आहे. आणि ही भात शेती सगळ्यांची लावून झाले आहे. आजूबाजूचा परिसर एकदम आता पावसाळ्यातून छान दिसायला लागला आहे. तर आपण आता इकडं जाऊया आमच्या वाड्याकडे. आणि तिकडे दादाने मागे कुंपण वगैरे घातलेलं, तर ते पण चेक करायचं आहे. समोर मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल मंडणगडचा किल्ला. आणि भात शेती बघा कसं एकदम जबरदस्त दिसते. दादाने जूनमध्ये ना इकडे कुंपण घातलेली शेताला, समोर बघताय ना ती. तर ती कशी झाली, झाडं वगैरे वाढलेत की नाही ते बघायला आलेलो. आणि इकडे शेतामध्ये गवत पुन्हा किती झालं आहे बघा. आता आम्ही म्हणजे भात शेती करत नाही, पडीक आहे. पण मे महिन्यात आम्ही इकडे ना वनवा लावलेला, पूर्ण सगळं गवत जाळून टाकलेलं. आता बघा पुन्हा केवढं वाढलं आहे. पाऊस चालू आहे आता आणि समोर डोंगराला धुकं लागायला लागलं आहे. आणि असा काय हा व्ह्यू आहे. इकडे समोर गाव आहे आणि इकडे आमची शेती होती. चला आता आपण घरी जाऊया. समोर बघताय ना ते भारंगीची भाजी आहे. आम्ही गावठी भाषेमध्ये भारगीची भाजी बोलतो. आम्ही नदीवर गेलो तेव्हा दिसली नाही. आता आम्ही इकडे वाड्याकडे आलोय ना तर दिसली, पण आता खूप जून झाली आहे ती. त्याच्यात तर खाण्यासाठी आता तिला घेऊन जात नाही, जाऊ दे इकडे. आणि ही कसली वनस्पती आहे माहित नाही, पण दिसायला एकदम छान आहे. एक इकडे पण आहे. मस्त दिसते.
दुपारी वाड्याकडनं आल्यानंतर आम्ही झोपलो आणि आता वाजले संध्याकाळचे 4:30. तर पावसाने पुन्हा जोर धरलाय, बऱ्यापैकी पाऊस पडायला लागलाय. आणि इकडे बघा धर्मूभाई, आमचे धर्मूभाई बनवत आहेत शेवपुरी. शेवपुरीसाठी त्याने इकडे ना टोमॅटो आणि कांदा कापून घेतलाय. बटाटा आम्ही बॉईल करायला ठेवलाय. बटाटा बॉईल झाल्यानंतर मस्तपैकी शेवपुरी बनवूया पावसातून. तर धर्मूभाई आता ना शेवपुरी बनवणार आहेत. सामान काय काय आणलंय धर्मूभाई, दाखवा. हे काय आहे? चना डाळ. दुसरं काय आहे? शेवपुरी. शेव हां, शेवपुरी, टमाटर, कांदे, हां. मिठी चटणी. आम्ही शेवपुरी बनवण्यासाठी आहे ना मुंबईतून या शेवपुरीचे पुरी आणल्यात. ही शेव आहे, चणाची डाळ आहे, तिखट चण्याची डाळ. ही चटणी गोड चटणी आहे, ही तिखट चटणी. हे सगळं आम्ही मुंबईतून घेऊन आलेलो. आता पाऊस पण बाहेर मस्तपैकी पडतोय, तर एक मस्तपैकी आपण शेवपुरी बनवूया. फायनली आपली ना शेवपुरी रेडी झाले. आमची लाईट गेली पुन्हा. पाऊस चालू आहे तर लाईट येते जाते सारखी. धनिया की नाही? धनिया मित्रांनो, चहा नाश्ता झालाय. संध्याकाळचे 5-5:30 वाजलेत. आम्ही पुन्हा आहे ना गावाच्या बाहेर फिरायला आलोय. ब्रिजवर चाललोय आम्ही. आमचा भारजा नदीचा जो ब्रिज आहे तिकडे जरा फिरून येतो, म्हणजे टाइमपास पण होईल, तर तिकडे चाललोय. आणि समोरचा डोंगर बघताय किती मस्त धुकं पसरलंय त्याच्यावर. पावसामध्ये कोकणात असेच नजारे बनत असतात मस्तपैकी. पावसाळ्यातून भारी वाटतं गावाला. मित्र बोल. क्या इरफान बोल, क्या बोलतोस? अबे कैमरे में बोलना बहुत बड़ी बात होती है दोस्त. देखो गावडे माझा मित्र, गावडे फॅमिली. शपथ यार, मस्त लागत. ब्रिजवर जायच्या आधी बोललो जरा आड वाटेल जावं आणि काही नजारे तुम्हाला दाखवाय मस्तपैकी कोकणचे. आणि समोर बघताय हेवन, एक नंबर दिसतंय, भारी एकदम. खाली नदीवर जाताना राहाटीमध्ये ना आमचं गावदेवीचं मंदिर लागतं, तर बोललो बाहेरूनच दर्शन घेऊन जाऊया. हे झाड बघा केवढं मोठं आहे, वावल्याचं झाड बोलतात आमच्याकडे. आणि इकडे आतमध्ये कोकणीची झाडं पण खूप सारी आहेत. इकडे एक बाहेर जायला वाट आहे त्या साईडला. आपण इकडून आतमध्ये आलो आणि हे आमचं मंदिर आहे गावदेवीचं, देवी पद्मावती आई. हे तुम्हाला दाखवतोय झाड बघा केवढं मोठं आहे. त्याचं खोडच बघा केवढं आहे, रुंद आहे आणि उंचीला तर खूपच आहे. इकडे कोकमीचं झाड पण आहे. खूप सारी झाडं आहेत इकडे कोकमाची.